सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे काही अखंड। बंधू सद्विवेकास बहु विसरती, बंधू सद्विवेकास बहु विसरती, धर्मास कल्पिती घरोघरी, धर्मास कल्पिती घरोघरी। मानवाचा धर्म एक तो कोणता, मानवाचा धर्म एक तो कोणता, जगी शोधू जाता बहुपरी, जगी शोधू जाता बहुधर्म। जो तो मने माझा धर्म शेकला, जो तो मने माझा धर्म शेकला, गर्वाने फुगला जगा माझी, गर्वाने फुगला जगा माझी। कोणत्या धर्मास जगी थारा द्यावा, कोणत्या धर्मास जगी थारा द्यावा, संसारी पाळावा ज्योती मने, संसारी पाळावा ज्योती मने। या अखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की लोक चांगल्या विचारांना म्हणजे सद्विवेकाला खूप विसरले आहे। प्रत्येक घरात वेगवेगळे धर्म निर्माण केले जात आहेत। जर आपण शोधायला गेलो तर माणसाचा खरा धर्म एकच असायला हवा। तो कोणता आहे? जगात अनेक धर्म आहेत आणि प्रत्येक जण आपला धर्मच श्रेष्ठ असल्याचे सांगतो। त्यामुळे लोक अहंकाराने भरलेले आहेत। मग या सगळ्या धर्मापैकी कोणता धर्म खरा मानावा आणि आचरणात आणावा, यामध्ये महात्मा फुले सांगतात की लोक खरा मानव धर्म म्हणजेच मानवता, सद्विवेक विसरले आहे। प्रत्येक जण आपला धर्म श्रेष्ठ समजून अहंकार करतो। प्रत्यक्षात सर्व मानवाचा खरा धर्म एकच आहे, तो म्हणजे मानवता, प्रेम आणि समानता आणि विवेक। या अखंडामधून फुले सांगतात की खरा धर्म म्हणजे माणुसकी आहे आणि सर्वांना सद्विवेकाने वागून समानतेचा मार्ग स्वीकारावा। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा, ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।